देशभरातील शेतकरी आणि नागरिक यंदाच्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची अपेक्षित तारीख उलटून गेली असतानाही अद्याप मान्सूनचे अधिकृत आगमन झालेले नाहीये। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंता व्यक्त केली जाते। त्यातच अल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे। हवामान खात्याने सुरुवातीला 26 मे पर्यंत केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता। मात्र ही तारीख उलटून गेल्यानंतरही मान्सून केरळपर्यंत पोहोचलेला नव्हता। त्यामुळे हवामान विभागाने नवीन अंदाज जाहीर करत 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। मान्सूनच्या प्रवासाचा विचार केला तर 22 मे पर्यंत अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं। त्यानंतर 26 मे पर्यंत मान्सून श्रीलंकेपर्यंत पोहोचला। पुढे 30 मे पर्यंत त्याची प्रगती सुरू राहिली असली तरी केरळमध्ये आगमन होण्यासाठी आणखी काही काळ लागला। हवामान अभ्यासक सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसंच बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये पुढे सरकण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत। यंदाचा मान्सून हंगामावर अल निनोचा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे देशात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडू शकतो। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या सुमारे 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत सुमारे 10% कमी पाऊस होऊ शकतो। या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरती होण्याची शक्यता असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। मान्सून अद्याप राज्यात दाखल झालेला नसतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण झाले। यामागे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदल कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय। या दोन्ही प्रणालींमुळे समुद्राकडून मोठ्या प्रमाणात ओलावा राज्याकडे खेचला जातोय। परिणामी महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह अंतर्गत भागांमध्ये ढगांची गर्दी वाढलेली असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। या भागांमध्ये विजांचा कडकडाट होण्याची तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। 1 जून रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट होती। अकोला, अमरावती आणि वर्धा यासारख्या जिल्ह्यांमध्ये तापमानानं विक्रमी पातळी गाठली होती। मात्र आता वातावरणात मोठा बदल झालेला असून पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, सोलापूर, सातारा तसंच पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। 1 जून रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कायम राहण्याची शक्यता असली तरी त्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे। नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागांमध्ये येलो अलर्ट कायम असेल। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता कायम राहणार आहे। 2 जून रोजीही महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो। जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या भागांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। 3 जून रोजी राज्यातील पावसाची तीव्रता तुलनेनं कमी होण्याची शक्यता आहे। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यासाठी कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आला नसला तरी नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाट परिसरात पावसाची शक्यता कायम राहणार आहे। एकीकडे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालींमुळे पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे।
मात्र अल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं शेतकरी आणि प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। आता सर्वांचं लक्ष केरळमध्ये मान्सून कधी दाखल होतो आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्याची वाटचाल किती वेगानं होते याकडे लक्ष लागलेलं आहे।